1 जूनपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाची शक्यता। कोकणातही पाऊस। मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र पूर्व विदर्भात कमाल तापमान 40 अंशावरच कायम राहणार। राज्यातील बहुतांश भागामध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सून आगमनाची शक्यता धुसर। शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये। संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलं आवाहन। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील 9 तहसील कार्यालयांतर्गत 122 गावांमधील सुमारे 2000 हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरणाच्या कार्यवाहीला गती। खेड तालुक्यातील 42 गावांमधील 740 हेक्टर गायरान क्षेत्र PMRD कडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली मंजुरी। खेड तालुक्यातील कानेवाडी तर्फे चाकण, सांगोडी, येलवाडी, सावरदरी, निगोजे, माळुंगे, बिरदवडी, खराबवाडी, भांबोली, रासे, पिंपळगाव तर्फे चाकण, गोलेगाव, चरोली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, संतोषनगर, सिरोली, सातकरसळ, चांडोली, वडगाव तर्फे खेड, ढोरेवाडी, कडूस, वहागाव, शेलू, वाकीबुद्रुक, गोनवडी, पिंपरी खुर्द, पिंपरी बुद्रुक, चांदूस, कुरकुंडी, पांगरी, काळूस, रेटवडी, गोसासी, वरुडे, वापगाव, धानोरे या गावातील शासकीय जमिनी प्राधिकरणाच्या नावावर वर्ग होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। पुढील आठवड्यापर्यंत सर्व जमिनी PMRDAच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे आणि त्यापासून निधी उभारणी करण्याकरिता जमिनीचे विनामूल्य करण्यात येत आहे हस्तांतरण। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 15 जून पासून भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार। श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांनी मंदिर खुलं करण्याची तारीख केली निश्चित। सभामंडप उभारणी, पायरी मार्गाचे कामही अंतिम टप्प्यात। जिल्हाधिकारी गजानन पाटील यांची माहिती। मंदिर व्यवस्थापन समितीचे श्रीभीमाशंकर.com अधिकृत संकेतस्थळ 5 जून पासून दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उपलब्ध होणार। दररोज 1000 भाविकांना प्रवेश। नोंदणीकृत भाविकांची यादी माहितीसाठी संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध राहील। 15 जून ते 30 जून या 16 दिवसांमध्ये दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दर्शन सुविधा उपलब्ध। ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य। मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनात सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केलं आवाहन। जुन्या भांडणाच्या रागातून चुलत्याकडून पुतण्यावर हल्ल्यातील चाकू फिरवल्यामुळे पुतण्याच्या गळ्याला दुखापत। आळंदी येथील अशोकनगर येथे 30 मे रोजी सायंकाळी 7च्या सुमारास घडली घटना। या प्रकरणी चुलते बाळासाहेब दादू भोसले आणि चुलती सुरेखा बाळासाहेब भोसले यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। या प्रकरणी पुतण्या स्वप्नील सुरेश भोसले वय 42 यांची पोलिसात फिर्याद। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दारूकांडात 24 बळी गेल्यानंतर दक्षिण माळुंगे आणि आळंदी पोलिसांची कारवाई। माळुंगे, निगोजे, तरोली खुर्द परिसरात हातभट्टीच्या गुत्त्यांवर पोलिसांची काठी। दक्षिण माळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत निगोजे आणि माळुंगे येथील सिग्मा चौकात गावठी दारूची विक्रीवर पोलिसांची काठी। निगोजे गावातील आल्हाट वस्तीमध्ये एका अल्पवयीन मुलाकडून दारूची विक्री केली जात असल्याचंही झालं उघड। माळुंगे येथे दुरेश रमेश राठोड वय 33 याच्यावरही कारवाईचा बडगा। चरोली खुर्द येथे निर्मला संभास राजपूत वय 58 या महिलेकरवी दारू विक्री। 3 कॅनमध्ये 105 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू पोलिसांनी केली हस्तगत। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघात अधिक मास सप्ताहानिमित्त ज्ञानेश्वर माऊली जीवन चरित्र आणि हरिपाठ निरूपण कार्यक्रम। हबब लक्ष्मण महाराज रेटवडे यांची प्रवचन रूपी सेवा। पुरणपोळीच्या प्रसादानं अधिक मास सप्ताहाची सांगता। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर, उपाध्यक्ष बाळासाहेब गवते, सचिव एकनाथ वाळूंज, खजिनदार भाऊ भालेकर, संचालक हिरामन पडवळ, शंकरराव गाढवे आदींचे परिश्रम।